पुण्यात स्मशानभूमी बंद, पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता, पंपचालकांना तेल कंपन्यांचा इशारा. पश्चिम आशियातील युद्धामुळे पुण्यात इंधन टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना आगाऊ पैसे भरल्यानंतरच इंधन पुरवठा करण्याचा इशारा दिला आहे. आशियातील वाढत्या युद्धजन्य तणावाचे पडसाद आता भारतात उमटू लागले आहेत. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे संकेत मिळत आहेत आणि त्याचे थेट परिणाम महाराष्ट्रात, विशेषतः पुणे शहरात जाणवू लागलेले असून येत्या काही दिवसात इंधन टंचाईची शक्यता व्यक्त केली जाते आहे. पुण्यातील अनेक पेट्रोल पंप चालकांना तेल कंपन्यांकडून मेसेज पाठवण्यात आलेले आहेत. या मेसेजमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आगाऊ रक्कम जमा करण्यास सांगितलेली आहे. यापूर्वी पंपचालकांना 7 ते 8 दिवसांचे क्रेडिट दिले जात होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत कंपन्यांनी ही सवलत थांबवली असून आधी पैसे भरल्याशिवाय इंधन मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात पुढील काळात इंधनाच्या पुरवठ्यावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. कालपासूनच पुण्यात CNG आणि LPG गॅसच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते आहे. काही ठिकाणी गॅस सिलेंडर मिळण्यास उशीर होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य कुटुंबामध्ये नाराजीचं वातावरण आहे. महिलांचं म्हणणं आहे की गॅस, पेट्रोल, डिझेल, किराणा माल यांचे दर सतत वाढत आहेत, मात्र उत्पन्न त्या प्रमाणात वाढत नाही. गॅस एजन्सीकडेही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या आहेत. कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत अचानक 150 ते 200 रुपयांनी वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक हॉटेल्समध्ये स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा अनियमित झालेला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय सुरळीतपणे चालवणे कठीण होत असल्याचे हॉटेलचे मालक सांगत आहेत. गॅस पुरवठा कधी सुरळीत होईल याबाबत स्पष्ट माहिती नसल्यामुळे उद्योग क्षेत्रात चिंतेचं वातावरण आहे. गॅस टंचाईचा परिणाम आता पुण्यातील अंत्यसंस्कार व्यवस्थेवर दिसू लागला आहे. सदाशिवपेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभूमीत गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या सध्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. गॅस पुरवठा थांबल्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून या दाहिन्या वापरात नाहीत. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यावर दबाव वाढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. जर ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिली तर इंधनाच्या दरात आणि पुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक साठा न करता संयम राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम स्थानिक पातळीवर कसा जाणवू शकतो याचे उदाहरण सध्या पुण्यात पाहायला मिळतं आहे. पुढील काही दिवसात परिस्थिती कशी बदलते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.